नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शालिक पाटील आणि शालिक पाटील म्हणजे माझे भाऊ आहे मोठे हे, आणि मी इथं ज्ञानेश्वर सत्रे यांची मुलाखत घेतो आहे. या आता दिंडीहून आले, पंढरपूरला गेले होते, पायदल गेले. इकडून पण 1200 किलोमीटर आणि तिकडून 1200 किलोमीटर. त्यांचा जो प्रवास होता तो सुखद झाला आणि ते आपल्याला माहिती सांगत आहे त्या ठिकाणची. हे पहा, गाडी खुर्चीवर बसले राम मंदिराजवळ आहे. 15 घंटे 11 पासून 15 घंटे किती झाले ते? 11 पासून का 11 वाजेपासून किती वाजेला? 11 ते किती? डायरेक्ट 15 घंटे 4-5 वाजता 5 उतरला का? 11 ते 5 नाही, इकून जाताना सुरुवात कुठून झाली तुमची? पंढरपूर मुक्ताईनगर जुन्या मंदिरापासून मंदिरावर निघली पालखी डायरेक्ट नया मंदिरावर मुक्काम झाली का? मुक्काम डायरेक्ट. आणि तडून तरी मग रात्री जेवण सकाळी पोहे चहा नाश्ता आणि मग तडून निघली डायरेक्ट दसरकडे जेवण. म्हणजे वा 4-4 घंट्यातून जेवण होतं असं म्हणायला हरकत नाही. अरे दसर खेळ जातानाच रस्त्यानं वाटत पाहिजे पेढे पेपरचे पाकिट बिस्किटचे पुडे लगेच चहा दूध जे लागलं त्याच्या हिशोबाने खायचं बरं. खरं आहे. गोळ्या होती डॉक्टर सूत्र सगळ्या गाड्या बघत राहतात. दसर खेळ म्हणजे बॅग घेऊन बरोबर आपलं घरचं उगत राहतं. हा, घरच्या आणि जपेची व्यवस्था तू ऐकतोस दसर खेळता डायरेक्ट मलकापूर जाताना येतो बरं रस्त्यानं मी वाटत अशी मी सांगली म्हणजे खायचं असं एक खाता पडेल म्हणजे खाता आणि बाहेर जायची व्यवस्था टॉयलेटले सरकारी सोय होती. म्हणजे डायरेक्ट गाडी असेल ते डायरेक्ट गाड्या सहित टाकून बिकून सगळं ते धुई धाय करून ते थंडात जे आहे ते बघून बागून ते डायरेक्ट वावरात खत म्हणून जातं ते खत म्हणून. बरोबर. तेव्हा वापर खत म्हणून करल्या जातो. बाया माणसाची ड्युट्या राहतात त्याच्या. बरोबर. ते फक्त टँकराची सोय 3-4 टँकर राहतात त्याच्यात. पोरगा 2 पोरं बाई टँकर भरलं की बोलून धुई धाय करा. बरोबर. सगळी सरकारी सोय होती. ती काही करोडाचा खर्च होता तो. हा खरं. टाक्यान बिक्यान ते सगळं थंडाची द्या. तरी सरासरी 20 दिवस लागल ते का पंढरपूर जायला? इकडून जात 1 महिना. बापरे, बरेच दिवस लागल तर. काय जेवण काय किती थकून जात नाही. खरंच आहे ना. आणि काही भजन वगैरे आपल्यासारखंच आहे ना. काही कीर्तन भजन काही अभंग. हा, जेडी मुक्कामात झालं कीर्तन. बरोबर. आणि भगवी झेंडी घेणारे आहे ना सव्वा बळगवणारे. हा, येईल काहीच नसतं. टाळकरी राहता ते शेवादारी राहता काही काही ते काहीच नसतं. फक्त जो दिंडी देतो त्याची 500 रुपये पावती राहते. जो दिंडी देतो त्याची 500 रुपये होती बा. सोय म्हणून राहते. बरोबर. आधी दिंडी म्हणून काही नाही. तिकडून जर वापस तर दिंडी बरोबर आला. बरोबर. बाई असो पोरगी असो, पोरगी असली तिला ड्रेस, बाई असली तिला साडी, माणसाला धोतर, एक ड्रेस आणि 1000 रुपये. बरोबर. म्हणजे बघी झेंडी घेतली त्याले इकडून तिकडून जर आले त्याले बी 1000 रुपये ते ड्रेस. हो ना. गाडी मंदिरावर वाटल्या होतो. बरोबर. तिकडून वापस येता का काही? त्याची ताकद असली हिंमत असली तू येतो. असं आहे. म्हणजे 2 दिवस पायदल चालणं पडतं 1200 किलोमीटर. म्हणजे तुम्ही 1200 किलोमीटर चालले व एका महिन्यात? तिकून तेवढी सोय नसेल पण 2 महिन्यात. हा, 2 महिन्यात. तिकून तेवढी सोय नसेल वापस वाले नाही तर तिकून लोक दान देतात. फक्त गहू घेऊ ते या गाड्या राहतात. मी इकडून सांगतो तुम्हाला सोय कशी राहते. तिकून राहते मग तिकून नसेल तेवढी. ट्रॅक्टर इकडून एक राहतं, 2-3 ड्रायव्हर बी राहता. तिच्यामध्ये गठ्ठे आपलं जे जमा होईल वारकरी आहे तिच्यात भरा, त्याला ताळपत्र्या सहित बांधा. बरोबर. ट्रॅक्टर राहतं एक कंपल्सरी. गारबोर रस्त्याने पाणी आलं किंवा अंगावर मग भेटता पुढे. असं आहे. अरे यंदा पाण्यातच होती दिंडी, पावसाळ्यात निघाली. मागच्या वर्षी तरी उन्हाळ्यात चालली होती. फक्त कसं आहे तुम्हाला सांगू का, दिंडीचं चलन म्हणजे चलन ठेवतो. 4-5 बैरा याची मारता ते एकदम मारता. पुण्या पूर्वीचं
नाव घेतलं एखाद्या पूर्ण जर सांगलं यानं असं केलं एखाद्या बाईनं जर सांगलं यानं असं केलं तुम्हाला समजा कुथाळला दिलं तरी काळा समजा दिले हो पण दोघीचं जर तुमचं विचारानं झालं ती गोष्ट वेगळी आहे समजा काढून देणार हा जा तुम्ही तिकडे काय करा बाहेर निघता त्याच्या बाहेर काढून देऊ हो पहिले घेतलं नसतं मग नाही खरंच आहे हे पेट्रोल पंपाची नळी फोडताच वाटतं मला इथे प्रेशर नाही करून राहिले हे पहा मित्रांनो इकडे आमची मुलाखत चालू आहे ज्ञानेश्वर सत्रे हे पंढरपूरहून आता आले घरी पायदल आले इकून मी पायदल गेले ते वारीला आणि तिकून पण पायदल येत आहे आले ते आज पोहोचले आणि त्यांची मुलाखत घेणं चालू आहे आता मुलाखत घ्यासाठी आपले शालिक भाऊ पाटील आहे शालिक पाटील आणि मी सावता टाकशील रे उडवून रे म्हणलं रे नाही रे नाही रे हा, चला अजून म्हणजे 300 पैरा जाऊ जोरात बोलणं बोललो जरा जोरात ऐकून येत मागच्या वर्षी मी ना काहीच मला काहीच अडचण नाही आली म्हणजे दरवर्षी चालू आहे का आपली वारी दुसरी वारी होती दुसरी वारी आहे बुलढाणा जिल्ह्यात लोक मी आराम करत जातो बिगर हो ना हो ना काही तुम्हाला देवाना फडगेड दिला की नाही काही फळ यंदा असं भेटलं मला एका ठिकाणी 2 दंडे खाल्ले मी ना हा. बाकी तो मारणारा गोळ होता बरं तुम्ही म्हणे फक्त रिकामे कामं करू नको तुम्ही तुला मारणार आहे. बर बर कमी खाय आगा आहे गेले परी नको तो माणूस होता भयंकर हा. 2 दांड्या एक मी हिल्ला बोललो दोन पोलीस आहे का मारा जाऊ हा पोलीस आहे तो एक पोलीस कुठले होते तरी पोरगा त्या सारखा होता तो म्हणे रिकाम्या कामं तू करू नको तुला डबल मारीन तो नवीन नाम जोडला म्हटलं बाबा त्या पाया पडतो बघवा घेतला झेंडा तू उगा उगा पुढे जा म्हणे आता झेंडा घे खरंच आहे अरे मार खाणार आहे तुझ्या म्हणजे तोटा नाही हो. हा फक्त रिकाम्या कामं चालतात तिच्यात हो ना कारण तिच्या म्हणजे असं आहे का म्हणे बा पाटीलवाला म्हटलं मग काही पोलिसांनी मारले तिथे मग बाहेर काढून गेली त्या बाया बी राहतात शिपाई असे बाटके कामं नाही करणं पडतं बुवा, आहे की नाही बरं भजन तुला काही भजन गिजन थोडं सहकार्य करायला का तरी मग रे वायर उचलो मी वायर बरं आलं करंट लागला वायरी हा माईकची द्यायची हो ना वर उचलण्यावरती खांद्यावर स्टँड 2 झाली असं आहे का हा म्हणजे लय सहकार्य होतं बा तुमचं हो बरं बरं पंढरपूरला मग किती दिवस मुक्कामी होते पंढरपूरला गेला ना बीड म्हणली जर कधी आली पोरं जमा झाली तिकडचे तर वाढला जाय का तू आडला जाय का तू मग अशी विचारत बा अशी विचारता पोरं बरोबर बरं आडी जपून राहायला आडी चोरलंय म्हणजे शोरूम अशा आहे तिकडे की बाहेर गाड्या यायचे बुलेट गाड्या ह्या गाड्या हा बरोबर भयंकर शोरूम आहे तिकडे पुरी सांगता आपल्याला पुरी येता ना त्यासाठी दिंडी पुढे गेली निघा पोरं काही म्हणजे सगळ्या लोकांचं सहकार्य होतं बा